जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि प्रताप पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 2800 वारकऱ्यांना 54 बसेसद्वारे श्री क्षेत्र पंढरपूरसाठी रवाना करण्यात आलं। प्रस्थान प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी बसेसला हिरवा झेंडा दाखवून वारकऱ्यांसमवेत विठ्ठल नामाचा गजर केला। या प्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, प्रताप पाटील आणि जिल्ह्यातील शिवसेना नेते उपस्थित होते। माध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी आपण निमित्त मात्र असल्याचे सांगत पांडुरंगाच्याच कृपा प्रसादाने आज 54 बसेसद्वारे जिल्ह्यातील वारकऱ्यांची विठ्ठल दर्शनाची व्यवस्था करता आली, हे मी माझे भाग्य समजतो असे मत मांडले। या विशेष बसेस सोबत एक ॲम्ब्युलन्स, डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। पांडुरंगाच्या दर्शनाकरता याकरता जवळपास 3000 लोक 60 बसेस रवाना होत आहेत आणि आम्हाला आनंद आहे की हे दर्शन घडण्याचा योग हा पांडुरंगाकडनंच होतो आहे। आम्ही निमित्त मात्र आहे। ती देवाने बोलवल्याशिवाय कोणाचंच दर्शन होऊ शकत नाही आणि देवाने हे ठरवलं असेल की वाया ईदगाव मार्गे जशी बस चालते तशी वाया गुलाबराव मार्गे त्यामुळे हे दर्शन जे होतं आहे हे देवाच्या मर्जीने होतं आहे। आम्ही निमित्त मात्र आहे आणि आज आपण बघतोय की कीर्तनकार असतील, भजन कीर्तनकार असतील, सगळे सेवेकरी आज या लोकांना बरोबर घेऊन जात आहेत आणि या गोष्टीचा आनंद आहे की हा सर्वसाधारणांचा देव आहे, गरिबांचा देव आहे, शेतकऱ्यांचा देव आहे। या देवाचं दर्शन घेण्याकरता सगळी मंडळी इथून रवाना होते आणि देवाला हीच प्रार्थना आहे की यावर्षी पावसाचा जोर कमी आहे तो वाढावा, हीच आमची देवाला प्रार्थना आहे।